So, good morning, friends. Now, in this lecture, we are going to more examples on simple interest and compound interest. The next example is very IMP example. An example is that find the difference between compound interest and simple interest. डिफरन्स म्हणजे फरक काढायचा आहे, वजाबाकी करायची. कोणाची वजाबाकी करायची? कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्टची वजाबाकी फाईंड करायची. ऑन ₹500 फॉर 2 years ॲट 10% पर annum आणि ब्रॅकेटमध्ये दिलं आहे कंपाऊंडेड इयरली. सो आपल्याला वजाबाकी फाईंड करायची, कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्टमध्ये वजाबाकी फाईंड करायची. तर इथं मुद्दल रक्कम दिलेली तुम्हाला ₹500 ही मुद्दल रक्कम आहे, प्रिन्सिपल अमाऊंट. टर्म्स दिलेली, टर्म्स किती? 2 yearsची, n इज इक्वल टू 2 years. आणि रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे, व्याजदर दिलेला आहे r इज इक्वल टू 10%. सो फर्स्ट वी कॅल्क्युलेट द सिंपल इंटरेस्ट. सो सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला वापरा, I इज इक्वल टू PNR भागिले 100. त्यात किमती पुट करा. पीची किंमत 500, यांची व्हॅल्यू 2 आणि आरची व्हॅल्यू 10 भागिले 100. तर 500तले 2 शून्य 100 बरोबर कॅन्सल होतील, बरोबर हो का? हे 500तले 2 शून्य ह्या 100 बरोबर कॅन्सल होतील. मग काय शिल्लक राहील? 5. 500तला 5 शिल्लक राहील. गुणिले 2 गुणिले 10. 5 गुणिले 2 10 किती येईल ते? 10 गुणिले 10. 10 गुणिले 10 म्हणजे 100. म्हणजे तुमचा सिंपल इंटरेस्ट किती रुपये होणार आहे? 100 रुपये होणार. आता आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट फाईंड करायचा आहे, पण कंपाऊंड इंटरेस्ट डायरेक्टली फाईंड करता येत नाही. त्यासाठी काय फाईंड करावं लागते? अगोदर अमाऊंट. सो कंपाऊंड इंटरेस्ट आणि अगोदर अमाऊंटचा फॉर्म्युला वापरा. अमाऊंट इज इक्वल टू फॉर्म्युला आहे ए इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस आर भागिले 100 रेज टू n. व्हॅल्यू पुट करा. अमाऊंटची व्हॅल्यू 500, 1 प्लस आरची व्हॅल्यू 10 भागिले nची व्हॅल्यू 2 years. 10 भागिले 100 केलं तर 0.1 येईल. मग 1 अधिक 0.1 1.1 होईल. आणि 1.1चा जर वर्ग केला, दुसरा घात घेतला तर 1.21. आणि 500 गुणिले जर 1.21 केले तर 605 मिळालं. ही काय आहे? ही अमाऊंट आहे. अमाऊंट आहे म्हणजे ही काय आहे? व्याजासकट रक्कम आहे. मग आपल्याला फक्त कंपाऊंड इंटरेस्ट फाईंड करायचं आहे. व्याज ही व्याजासकट आहे. मग मुद्दल आपली 500 आहे. नुसतं व्याज किती झालं? मग नुसतं व्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट A मायनस P. A मायनस P म्हणजे 605 वजा 500. 605 वजा 500 म्हणजे किती झाले ते? 105. सिंपल इंटरेस्ट किती झाला? 100. कंपाऊंड इंटरेस्ट किती झाला? 105. मग आपल्याला काय फाईंड करायला? त्यांचा डिफरन्स. डिफरन्स किती येणार? 105 वजा 100. 105 वजा 100 म्हणजे 5 रुपये. कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्टचा वजाबाकी 5 रुपये. असंच एक एक्झाम्पल आहे, मी तुम्हाला ते होमवर्कला देणार आहे. काय फाईंड करायचं आहे? फक्त किमती बदलल्या जातील आणि डिफरन्स फाईंड करायचा. ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चर, नेक्स्ट एक्झाम्पल. Next example is that find the amount, find the compound interest on 4,000 for 5th year when rate of interest is 8% per annum. म्हणजे काय विचारलं या प्रॉब्लेममध्ये? बघा, आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट विचारला आहे. कोणता कंपाऊंड इंटरेस्ट? 5व्या वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट ऑन 5th year विचारला आहे. 5व्या वर्षी किती कंपाऊंड इंटरेस्ट मिळेल आपल्याला? चक्रवाढ व्याज मिळेल 4,000 रुपयावरती 8% दराने. पण फक्त जर एका वर्षाचा जर विचारला असेल तर काय करायचं? आता इथं 5th year आहे,
कदाचित परीक्षेला तुम्हाला आकडा बदलून 6th इयर 7th इयर असं येऊ शकतं. मग काय करायचं, ज्या वर्षीचा विचारलाय त्याची अमाऊंट फाइंड करायची आणि त्याच्या मागच्या वर्षीची एक अमाऊंट फाइंड करायची. आता इथं 5th इयरचा विचारला आहे म्हणून मी अमाऊंट कोणत्या इयरची फाइंड करणार, 5th इयरची जे विचारली त्याची एक फाइंड करायची आणि त्याच्या मागच्या वर्षीची, त्याच्या मागच्या 5th इयरच्या मागचं वर्ष कोणतं असेल, 4th इयर, ह्या 2 इयरची फाइंड करायची. कोणतं पण बघा, जर तुम्हाला 7th इयरची विचारली, 7th इयरची विचारली तर काय करायची, 7th इयरची अमाऊंट फाइंड करायची आणि त्याच्या मागच्या वर्षीची म्हणजे 6th इयरची फाइंड करायची. कोणतं पण विचारून द्या, इयर बदललं की तुम्ही काय करायचं बघायचं ते. जर तुम्हाला 3rd इयरची विचारली असते तर काय केलेलं असतं, 3rd इयरची विचारली असती तर 3rd इयर आणि 2nd इयर ह्या दोघांची अमाऊंट फाइंड केली असते. कळतंय का मी काय सांगतोय ते, 3rd इयर आणि 2nd इयरची अमाऊंट फाइंड केली असते. आता इथं आपल्याला 5th इयरची विचारली म्हणून आपण काय करणार, 5th इयर आणि 4th इयरची फाइंड करणार. मग नुसती 5th इयरची कशी फाइंड होईल, 5th इयरमधून 4th इयर वजा केलं की आपली फक्त 5th इयरची शिल्लक राहील. सो हिअर P इज इक्वल टू 400, सॉरी 4000 नॉट 400, आणि R इज इक्वल टू 10%. So to find compound interest of 5th year, we find amount of 4th and 5th year. हे लक्षात ठेवायचं, हे 4th आणि 5th काय घेतलं, हे जे विचारली 5th इयरची विचारली म्हणून त्याच्या पाठीमागच्या वर्षाची एक काढायची. 6th विचारले असते तर 5th काढले असते, 4th विचारले असते तर 4th आणि 3rd. जे इयर विचारलंय 5th आणि त्याच्या पाठीमागच्या वर्षाचं एक घ्यायचं. सो फर्स्ट एन इज इक्वल टू 4th इयर, 4 इयरचे म्हणजे 4th इयरची फाइंड केली. सो अमाऊंटचा फॉर्म्युला वापरा, आपण त्याला A4 नाव दिलं, 4th इयरचं आहे म्हणून A4, P इंटू 1 प्लस R डिवायडेड बाय 100 रेस टू इयर. सो 4000 ब्रॅकेटमध्ये 1 अधिक 8/100 रेस टू 4, 8/100 येईल 0.08 रेस टू 4, आणि या दोघांची बेरीज केली तर 1.08, 1.08चा चौथा घात आणि 1.08चा चौथा घात घेतला तर 1.360 येतो. आणि मग जर 4000 आणि 1.360चा गुणाकार केला तर 5540. ही काय झालं, अमाऊंट झाली कोणत्या वर्षाची, 4थ्या वर्षाची. आता 5व्या वर्षाची फाइंड करू. फॉर एन इज इक्वल टू 5 इयर्स, फक्त इथलची व्हॅल्यू बदलत, 4000 इंटू 1 प्लस 8/100 रेस टू 5, 4000 म्हणाले 1.08 येईल बेरीज रेस टू 5 आणि रेस टू 5 केलं तर 1.470 येते बरं का, इथं खोडलेलं हे 7 आहे, 1.470 आणि 4000 आणि 1.470चा गुणाकार केला तर 5880. म्हणजे 4थ्या वर्षाची अमाऊंट किती झाली, 5540, आणि 5व्या वर्षीची अमाऊंट किती झाली, 5880. मग 5व्या वर्षीचं व्याज किती झालं नुसतं, 5व्या वर्षीचं व्याज नुसतं किती झालं, कंपाऊंड इंटरेस्ट ऑन 5th इयर इज इक्वल टू 5840 वजा 5540, म्हणजे A5 मायनस A4, बरोबर का. 5व्या वर्षीचीच निघाल ना, फक्त 5व्यातून 4थं वजा केलं तर, आणि मग तो किती येतो, 440 रुपये, 440 रुपये. हे पण एक्झाम्पल IMP, फक्त तुम्हाला फक्त परीक्षेत काय विचारलं जाईल, इथलची अमाऊंट बदल, इथलचं इयर बदल, इथलचं रेट ऑफ इंटरेस्ट बदल. इथलचं इयर बदललं, 5th इयरचं विचारलं तर काय करायचं, त्या पाठीमागच्या वर्षाचं. 10th इयर विचारलं तर काय करणार, 10th इयर आणि 9th इयर दोघांची फाइंड करणार आणि 10 मायनस A10 मायनस A9 वजा करायचं. कोणतं पण विचारलं तर काय करायचं, तो आणि त्याच्या पाठीमागच्या इयरचं फाइंड करायचं. सो हे दोन्ही पण एक्झाम्पल IMP IMP हे पण. नेक्स्ट एक्झाम्पल IM. In how many years
will rupees 35,000 will amount to rupees 87,500 87,500 at 10% PA in simple interest on 10% PA in simple interest. म्हणजे त्या मला प्रश्न विचारलाय किती वर्षात होतील. किती 35,000चे 87,500 किती वर्षात होतील 10% दराने. म्हणजे टर्म्स विचारले आपल्याला, इयर्स विचारलेत किती वर्षात होईल ते. सो गिवन मुद्दल रक्कम किती आपण देणार किती आहे 35,000 P = 35. आपल्याला व्याजासकट रक्कम किती मिळणार आहे 87,500. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 10% आणि n = क्वेश्चन मार्क. मग आता इथं इंटरेस्टचा फॉर्म्युला वापरून फायदा नाही, आपल्याला अमाऊंटचा फॉर्म्युला वापरायला. ए दिलेला आहे ना अमाऊंट, मग A = P इंटू ब्रॅकेटमध्ये 1 + R/100 सो सगळ्या किमती पुट करायच्या, फक्त एनची व्हॅल्यू आहे तशीच ठेवायची. मग इथं 2 शून्य दोन्ही बाजूचे कॅन्सल होतील. 875 आणि 350 1 + 10/100 म्हणजे 1 शून्य कॅन्सल होईल, n/10 राहील. पुढच्या स्टेपला काय केलं, हा 350 इथं काय गुणाकार आहे, काही चिन्ह नसतं म्हणजे गुणाकाराचं असतं. हे 350 इकडं 875ला भागले. 350ला जर 875ने भागलं = 875/350 आणि इकडे काय शिल्लक राहील 1 + n/10. 875ला जर 350ने भागलं तर 2.5 उत्तर येतं. 2.5 = 1 + n/10 आणि हा 1 इथं कसा आहे अधिक आहे, इकडे केला तर तो वजा होईल. 2.5 मधून 1 वजा केला म्हणजे 2.5 मधून 1 केला, 2.5 मधून 1 गेला तर किती राहील 1.5. 1.5 बरोबर n/10. मग n काय होईल, हा 10 इकडे भागिले इकडे पाठवला तर गुणले म्हणजे 10 × 1.5 आणि 10 × 1.5 केलं तर n काय येईल 15 आणि या 15ला काय युनिट असणार आहे इयर्स. तर 15 वर्षात तुमची 15 वर्षात 35,000चे 87,500 रुपये होतील 10% दराने 15 वर्षात. तर असे एक्झाम्पल तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिम्पल इंटरेस्टमध्ये आहे. तर मी तुम्हाला पुढं एक एक्झाम्पल तुम्हाला इथं देतो, तुम्हाला ते सोडवायचे. एक्झाम्पल असे in odd period the sum of rupees 10,000 will earn a simple interest of rupees 3,200 at 8% per annum. तर हे तुम्हाला एक्झाम्पल सोडवायचं इथं.
इन व्हॉट पिरियड म्हटले, पिरियड म्हणजे किती वेळेत, कालावधीत. टर्म्स विचारली. द सम ऑफ ₹10,000 म्हणजे 10,000 रुपयाचं व्याज कसं आहे, सिम्पल इंटरेस्ट. बघ, 10,000 रुपयाचं सरळ व्याज ₹3,200 होईल 8% दराने. तर इथं काय गोष्टी दिलेल्या आहेत, प्रिन्सिपल रक्कम दिलेली 10,000 रुपये, इंटरेस्ट दिलेला आहे ₹3,200, व्याज दर दिलेला आहे 8%, आणि तुम्हाला विचारलं n इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, किती वर्ष लागतील. तर कोणता फॉर्म्युला वापरायचा, फॉर्म्युला पण सांगतो इथं, I इज इक्वल टू PNR भागिले 100. हा फॉर्म्युला वापरायचा. आयची किंमत इथं 3,200, पीची व्हॅल्यू 10,000, एनची व्हॅल्यू क्वेश्चन मार्क आहे तसंच ठेवायची, आरची व्हॅल्यू 8 भागिले 100. सगळी व्हॅल्यू तिथं इन्सर्ट करायची आणि तुम्हाला एनची व्हॅल्यू फाइंड करायची. उत्तर तुमचं यायला पाहिजे एन इज इक्वल टू 4 इयर्स यायला पाहिजे. एनची व्हॅल्यू किती यायला पाहिजे, 4 इयर्स. हे एन इज इक्वल टू तुम्हाला 4 इयर्स यायला पाहिजे. आणि ह्याच्यानंतर मी तुम्हाला खाली असाइनमेंट देणारी, होमवर्क देणारे, असाइनमेंट म्हणण्यापेक्षा होमवर्क देणारे. सो we will stop here. Next lecture we are going to next point, and next point is annuity आणि annuity due नावाचा नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला एक्सप्लेन करू आणि त्यावरती घेऊ. ठीक आहे.